भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मनरेगा विभागात मागील 17 वर्षांपासून शेकडो कर्मचारी कंत्राटी स्वरूपात कार्यरत आहेत। या सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांनी केली आहे। मात्र राज्य सरकारने या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत आता कर्मचाऱ्यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे। भंडारा जिल्ह्यातील 140 कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काड्याफिती लावून आजपासून राज्य सरकारचा निषेध नोंदवत कामकाज केला आहे। दरम्यान भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत राज्य सरकारचा निषेध नोंदविला। राज्य सरकारने यावर तातडीने तोडगा न काढल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे। मी नम्रता नारायण नानवटी मगरारोहयो अंतर्गत पंचायत समिती भंडारा येथे कार्यरत आहे। तरी गेल्या 10 ते 12 वर्षापासून आम्ही इथे कार्यरत आहोत, पण अजूनपर्यंत शासनाने कोणतीही दखल आमच्याबद्दल घेतलेली नाही। इतर योजनांमध्ये त्यांना परमनंटचे ऑर्डर देण्यात आले, पण आमच्या या योजनेत अजूनपर्यंत आमच्या या समस्यांची दखल शासनाने घ्यावी अशी मी विनंती करते शासनाला। मगरारोह कृती समिती या समितीमध्ये उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहे। आम्ही जो हा आंदोलनाचा स्वरूप निश्चित केलेला आहे, तर त्यासाठी आम्ही 10 दिवसापूर्वी शासनाला अल्टिमेट दिला की आम्ही आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत। त्याकरिता आम्हाला शासन सेवेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया करावी, परंतु अजूनपर्यंत शासनाने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे। त्यासाठी आम्हाला नाईलाजास्तव दिनांक 23/1/2026 पासून ते 27/1/2026 पर्यंत काळ्या फिती लावून आम्ही शासनाच्या लक्ष वेधण्याकरिता निषेध नोंदवित आहोत। त्यानंतर 27 ते 1 या तारखेला कामबंद व असहकार आंदोलन करणार आहोत आणि त्याच्यानंतरही शासनाने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर 2 ते 5 या कालावधीमध्ये मुंबई येथे आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करणार आहोत आणि त्याच्यानंतर 6 ते 10 या तारखेमध्ये साखळी उपोषण सुरू करणार आहोत आणि त्यानंतरही शासनाला जाग न आल्यास आम्ही 11/2/2026 मध्ये सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण आणि अन्नत्याग आंदोलन करणार आहोत। तरी मला शासनात अशी विनंती करीतो की त्यांनी आम्हाला शासन सेवेत नियमित करावे व आमच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्या। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जवळपास 2007 पासून जेव्हापासून योजना सुरू झाली तेव्हापासून आत्तापर्यंत एक 15 ते 16 वर्षापासून लोक याच्यात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करतात। अल्पशा मानधनामध्ये ती काम करत असून याला एक आंदोलनाचं स्वरूप आताच्या स्थितीमध्ये सर्व संघटनेने देण्याचं ठरवलेलं आहे। त्यानुसार असं सांगू इच्छितो की उमादेवी वर्सेस कर्नाटक सरकार 10 वर्ष ज्यांना पूर्ण झाली त्या लोकांना समायोजन करण्यात आलेले आहे। कालकर अवॉर्ड ज्याच्यामध्ये 1956 मध्ये ज्यांना 5 वर्ष कंप्लीट झालेली आहे त्यांनासुद्धा त्याच्यात समायोजन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र शासनाने आता NRHM आणि सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत ज्यांचा सेवाकाल 10 वर्ष झालेला आहे त्यांनासुद्धा परमनंट त्यांनी केलेला आहे। आमची एवढीच मागणी आहे की शासन सेवेत आमचं समायोजन व्हावं, त्यात तत्पूर्वी आकृतीबंध तयार करण्यात यावा आणि ज्या लोकांना 10 वर्ष सर्व्हिस पूर्ण याच्यामध्ये कंत्राटी स्वरूपात झालेली आहे त्यांची सर्व्हिस समायोजनाच्या स्वरूपात आकृतीबंधामध्ये नियमित करण्यात यावी, एवढंच आमचं मागणं आहे। सर ठीक आहे। नमस्कार, मी महेंद्र श्रीराम साखरे, कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा परिषद भंडारा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आम्ही 10 ते 15 वर्षापासून कार्यरत आहोत, परंतु शासनाने 15 ते 16 वर्षापासून आम्हाला शासन सेवेत समायोजन केलेले नाही। तर आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला शासन सेवेत पद निर्मिती करून समायोजन करण्यात यावे। शासनाने आमच्या सदर मागण्या मान्य करावे, त्यामुळे आम्ही आज काळ्या फिती लावून निषेध नोंदवत आहोत। त्यानंतर काम बंद आंदोलन करणार आहोत। त्याच्यानंतर आझाद मैदान मुंबई येथे ठिय्या आंदोलन 2 तारीख ते 5 तारीखपर्यंत फरवरीमध्ये। तुम्ही याबद्दल सांगा। सर, आम्ही 10 ते 12 वर्षापासून अल्पशा मानधनावर काम करीत आहोत। आमच्यामुळे लाखो मजुरांना मजुरी मिळत आहे, परंतु आमच्या परिवाराचे अल्पशा मानधनावर भागत नाही। तसेच आम्ही 10 ते 15 वर्ष झाल्यामुळे शासनाला यापुढेही ह्या पदाची आवश्यकता आहे, त्यामुळे शासनाने आम्हाला